दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्योतिबाला जाऊन यावं म्हटलं. सकाळपारीच तयारी केली बघा. तशा आम्ही 2 गाड्या केल्या. एक किरण दादा चालवत होतं आणि एक गणेश दादा. अहो सुपर्या बघा किरण दादा दिसते ती. अहो ज्योतिबाला जायचं म्हटल्यावर काय अहो गाडी फुल भरली. अहो सगळं मॅनेजमेंट अथर्व भाऊकडे होतं बघा. हा आणि 4 मी 5 मी आणि फायनली आम्ही निघालो बघा. ह्या पावसात आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य बघत आम्ही थेट ज्योतिबाच्या रस्त्याने निघालो बघा. पण मध्ये लागतं योगिता ताईंचं घर. मग काय घरी गेलो आणि मस्तपैकी चहा वगैरे पेलो. हे बघा योगिता ताईंनी आधीच चहा रेडी केला होता. हे आमचे भाऊजी बघा. हा यंग मॅन आर्मी. आता अशा गोड मोक्यावर आलोय म्हटल्यावर जरा वाय डान्स बीज व्हायला पाहिजे का नाही. मग ह्यो बघा की धुरळाच की. अहो आम्ही येणार म्हणल्यावर पाऊस बी थांबला. पण ज्योतिबाचा डोंगर लागताच अहो असलं धुकं फुल एसी मध्ये अहो ढगात गेल्याचा आनंद मिळालाय बघा. इथं हे कपल फोटो चाललेत. हा बघा कपल फोटो. इथं आपलं काय काम नाही बघा. चला माझा तर फायनली आपण ज्योतिबाच्या डोंगरावर पोहोचलो. ह्या भक्तिमय वातावरणात आणि गुलालाच्या पावसात ज्योतिबा राजापुढे नतमस्तक झालो. अहो मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यावर फोटो काढायचे कोण राहते होय. हे बघा आमचं फोटोशूट चालू झालं. हे आमचे पुजारी बघा अतुल लादे. अहो आम्ही गेलो की यांच्या पशीच असतोय. अहो देवाचं दर्शन घेतल्यानंतर पाय सगळं गुलालानं भरलं. अहो परत दमलो होतो की असल्या भोका लागल्या होत्या. मग काय आपल्या अतुल दादांच्या घरी मस्तपैकी जेवलो बघा. पुरणपोळी वरण भात गुळवणी भजी पापड्या पंचपक्वानाचं जेवण होतं. आणि जेवण तेवढं स्वादिष्ट होतं.